हे गर्दी बघून तर तुम्हाला माहीत असेल हे कुठची आहे. तर हाय गाईस, मी आहे विद्या फ्रॉम चंद्रपूर. तर आजची सुरुवात होतं हॉस्पिटलला जाण्याची तयारी. त्या हॉस्पिटलला पोहोचली आणि इतकी गर्दी होती की बापरे, माझा नंबर लागते का नाही हाच विचारात मी पडली. आणि फायनली चिठ्ठी मिळाली. 20 रुपयाची चिठ्ठी, पण बहुत इम्पॉर्टंट होती. तर मी गेली हिमोग्लोबिन चेक करायसाठी आणि इतकी गर्दी तिथं तर बापरे, इकडून जा तिकडं जा, त्या रूममध्ये जा, इथं जा तिथं जा, असंच तिथं दिवसभर जाते, फिरण्यातच जाते. नंतर मी मेडिसिन घेतली होती आणि तिथं पण खूप चेंजेस झाले, अपडेट वगैरे झाले. आणि त्याच्यानंतर माझी बहीण नेली होती छोटूबाई पटेल समोर चना चिवडा खासाठी नेली. पण होतं छान, पण मला अजिबात नाही आवडलं, तेवढं खास नव्हतं काय. नंतर मी घरी गेली आणि तिथं वहिनीने बनवलं होतं आईसाठी मोबाईल ठेवासाठी तरी. तर मी निघाली माझ्या क्लासेससाठी. पण तिथं गाडीवर बसून होती दिव्या आणि माझी बहीण. तर त्यांच्या दोघाले पण हटवली आणि मी निघाली आपल्या क्लासेसला. आणि ते पण माझ्या मागं येत होती दिव्या. मग ते गायब झाली. आणि बरं झालं मी क्लासमध्ये पोहोचले. नंतर इतक्या जोरात पाऊस चालू झाला की बापरा. नंतर मी माझे आपलं होमवर्क वगैरे करायला लागले. तिथे लिहावं लागते थोडेसे नोट्स वगैरे. आणि घरी जाताना बरं झालं की पाऊस थांबला. आणि मग पप्पा रील बघत होते आणि तिथं म्हणले की वर्षा प्लीज तू असं बनव. मग मी बनवला होता अंडा मॅगी ऑमलेट, एक नंबर. आणि त्याचा रिझल्ट बहुतच मस्त, मला बहुतच आवडला, बहुतच टेस्टी झाला. तुम्ही बी खाऊन पाहा, तुम्ही बी एक वेळा ट्राय करा घरी. त्याच्यासोबत जर टोमॅटो कचप असता तर आणखी टेस्टी झाला असता, एक नंबर. तर असा होता माझा पूर्ण दिवस. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तिथंच ठेव, अगं तिथंच ठेव, तिथंच ठेवून खा तिथं.